नमस्कार, मी जितेंद्र महाजन, रिजवान इंडिया सीड्स. आपल्याला एक कलर शिमलाबद्दल थोडी माहिती देऊ इच्छितो. कलर शिमला हे पीक शेडनेट आणि पॉलीहाऊस ह्याच्यात घेतलं जातं. साधारणतः वर्षभर याची लागवड चालू राहते एरिया वाईज. महाराष्ट्रात आपल्याकडे सर्वतो जून पासून ते डिसेंबर पर्यंत याची सोईंग केली जाते. कलर मिरचीला साधारण बाजारभाव हा 30 रुपये किलो पासून तर 100 रुपये किलो पर्यंत ॲव्हरेजली भेटतो. प्रत्येक झाडापासून आपल्याला याच्यात कलरमध्ये 2 व्हरायटीज आहेत, एक लाल आणि एक पिवळी. लालमध्ये ॲव्हरेज आणि पिवळीमधला ॲव्हरेज दोघं जवळजवळ समान आहे. 3 किलो ॲव्हरेजली प्रत्येक झाडावरनं फ्रूट निघत असतं. आणि बाजार हे जास्त करून मुंबई, पुणे किंवा तिथल्या रेस्टॉरंट्स किंवा मॉल्स इथं जास्त डिमांडिंग क्रॉप आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी याची लागवड वाढलेली आहे. जे करणारे माझे शेतकरी बांधव आहेत ते अजून इथून पुढे करू शकतात. खूप चांगला स्कोप आहे आणि डिमांडिंग क्रॉप आहे येणाऱ्या काळात. शिमला लागवड कशी करावी? साधारणतः 45 सेंटीमीटरवरती रोपांची लागवड केली जाते आणि 4 फुटावरती तुमचं 2 बेडचं अंतर ठेवलं जातं. तुम्ही झिगझॅग पद्धतीने किंवा सरळ लाईनीत सुद्धा तुम्ही ते लागवड करू शकतात. रोपांची गुणवत्ताही चांगली असावी, चांगलं सीड असावं. तुम्ही तुमच्या एरियात कधी तुम्हाला डिमांडिंग वाटू शकतं हे तुम्ही तिथल्या कंपनी प्रतिनिधीसोबत डिस्कस करूनच पुढचं नियोजन करावं. कलर साधारणतः 60 दिवस ते 70 दिवसानंतर जेव्हा ते पूर्ण सेटिंग होऊन जाते तर कलर डार्क ग्रीनवरनं हळूहळू येलोविश कडे आणि डार्क ग्रीनवरनं हळूहळू रेड कलरकडे वळत राहतात. 4 ब्लॉक पूर्णचे पाहिजेत त्याला, जेणेकरून मार्केटमध्ये याची डिमांड 4 ब्लॉकी असे म्हटली जाते, म्हणून ब्लॉकीला डिमांड आहे. शेडनेटमध्ये जर लागवड करायचे म्हटले ते पावसाळी लागवड शेडनेटमध्ये ब्लॅक सॉईल नको आहे. जास्त डीप ब्लॅक सॉईल राहिले ते वाढत नाही, लवकर बाष्पीभवन होत नाही त्याच्यात. आणि हलकी जमीन पाहिजे, मुरमाड पाणी निचरा उत्तम होणारी जमीन पाहिजे. लागवड ही आपल्या भागात जूनपासून पण करतात, काही लोक सप्टेंबर नंतर पण करतात. दोघं गोष्टी. आणि काही पालघरचा एरिया जो आहे तो किंवा आपण कोकण म्हणतो, तो कोकणात हे लोक साधारणतः ऑक्टोबर नंतर दिवाळीपासून सुरुवात करतात त्याची लागवडी. लाल आणि पिवळीमध्ये डिमांड दोघांना आहे, कारण दोघं सोबतच घ्यावं लागतात. असं नाही की पिवळी जास्त जाते म्हणून पिवळी लागवड करावी किंवा लाल जास्त जाते म्हणून तुम्ही लाल जास्त. दोघं तुम्हाला सोबतच घ्यावं लागतं. जर एकरी आपण 10,000 झाडांची लागवड करतो तर 5,000 तुम्हाला लाल घ्यावं लागतील आणि 5,000 पिवळ्या घ्यावं लागतील. अधिक माहितीसाठी तुम्ही शेतकऱ्यांनी रिजवान सीडचा वेबसाईटवर संपर्क करू शकतात. इथं एक माझा नंबर आहे 97 65 31 15 14. तुम्ही मला पण कॉल करू शकतात. जितेंद्र महाजन नाव आहे. धन्यवाद.